आणि शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमालाची विक्री म्हणजे ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्री अशा प्रकारे यासाठी व्हॅल्यू ॲडिशनसाठी हे शेतकरी भवन नक्की फायद्याचं ठरेल। आणि हे सरकार जे आहे हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलेलं आहे आणि अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांच्या मागं आपलं सरकार उभं राहिलं। 1.5-2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 35,000 रुपये मदत देणारं हे आपलं सरकार आहे। आणि म्हणून मोदी साहेबांचे 6,000, आपल्या राज्याचे 6,000 असे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्याला दरवर्षी मिळणार। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारं हे पहिलं सरकार देशातलं आपलं महाराष्ट्र सरकार आहे। NDRFच्या दुप्पट 2 हेक्टरच्या 3 हेक्टरपर्यंत मर्यादा तात्या या ना इकडे वरती तात्या 3 हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवणारं हे सरकार। सततचं पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं, तेही नुकसानीमध्ये धरण्याचं काम आपल्या सरकारने केलं। खूप योजना सरकारने केलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून शेतकऱ्याच्या पैशामध्ये वाढ झाली पाहिजे आणि जे उत्पन्न आहे हे डबल उत्पन्न झालं पाहिजे अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि आपल्या खासदार भावनाताई गवळी यांनी हे शेतकरी भवन बाळासाहेबांच्या नावाचं बांधलंय, त्यांचं अभिनंदन करतो। आणि बाळासाहेबांच्या विचारांचंच सरकार आम्ही स्थापन केलंय, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं माननीय साहेबांचं जे स्वागत केलं जात आहे।